नमस्कार मित्रांनो, मी उदय लड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं हो मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल की अखेर 4500च्या भावावर आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीन विकावं की मग थांबावं। होय मित्रांनो, हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल आहे की अखेर 4500च्या भावावर आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीन विकावं की मग थांबावं। हा सवाल तुमच्या मनातला आहे, हा सवाल माझ्या मनातला आहे। आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर 4500च्या भावावर आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीन विकावं की मग थांबावं। या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा। यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल की अखेर 4500च्या भावावर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीन विकावं की मग थांबावं। या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय आहे सोयाबीनची भाव पातळी, काय आहे सोयाबीनची मागणी पुरवठ्याची स्थिती, याचा परिणाम भविष्यात सोयाबीनच्या भावावरती कसा होणार आणि या सर्वांचा अर्थ आणि सार म्हणून 4500च्या भावावर सोयाबीन विकावं अथवा थांबावं या प्रश्नाचं आता उत्तर घेऊया। आंतरराष्ट्रीय बाजाराचा प्रथम विचार करूयात। तर बघा मित्रांनो, एप्रिल महिन्याचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची विक्री मोठ्या प्रमाणात वाढणार आहे। त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनचे बाजारभाव सुधारतील याची अजिबात शक्यता दिसत नाही। शिवाय पाम तेलाचे भाव सुद्धा घसरले आहेत आणि खाद्यतेलाचे भाव सुद्धा उतरले आहेत। यामुळे सोयाबीनचा बाजारभाव दबावात राहण्याची शक्यता आहे। या शक्यतेमुळे देशांतर्गत बाजारामध्ये सुद्धा सोयाबीनच्या भावात सुधारणा होईल व आंतरराष्ट्रीय बाजारातून भावाला आधार मिळेल याची शक्यता धुसरच आहे। जर एकच फॅक्टर आपण जर या ठिकाणी बघितला तर तो फॅक्टर आहे मित्रांनो देशातील सोयाबीन विक्रीचा। कारण एप्रिल महिन्यात सोयाबीनची विक्री कमी होणार आहे। कमी होणाऱ्या सोयाबीन विक्रीमुळे मागणी पुरवठ्यात तफावत निर्माण होऊन 100 रुपयाची तेजी आली तर काय आश्चर्य वाटेल नको असं जाणकारांचं स्पष्ट मत आहे। पण देशामध्ये होत असलेली मोहरीची विक्री, आयात होत असलेलं खाद्यतेलाचा शिल्लक साठा आणि निवडणुका या सर्वांमुळे आपल्याला सोयाबीनच्या बाजारभावात नजीकच्या भविष्यात प्रचंड तेजी येण्याची अजिबात शक्यता दिसत नाही। मग आपला जो मूळ प्रश्न किंवा 4500च्या भावावर सोयाबीन विकावं की मग थांबावं, तर माझं मत आहे 4500चा भाव मिळाला तर इथं 50% सोयाबीनची विक्री आपण करावी आणि 100-200ची त्यानंतर तेजी मिळेल उर्वरित 50% सोयाबीन विकावं। या पद्धतीने आपण तेजीमध्ये सोयाबीनची विक्री केली तर आपला होईल या ठिकाणी 100% फायदा। मग भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र। आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा, सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा। यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।